थोड्याच वेळात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होतीये। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे, सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले। गणेश, काय सांगाल, या आंदोलनावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे का? श्यामल, नक्कीच सलग 5 दिवसापासून खरं तर ही मंत्री मनोज जरांगे पाटील यांची आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीने खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत आणि याच मागण्यासाठी खरं तर ही बैठक होताना पाहायला मिळते। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे। मात्र त्या सरसकट प्रमाणपत्र न देता कशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र देता येईल या सगळ्या संदर्भामध्ये पार्श्वभूमीवर ही बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भातला एक मसुदा आहे तो तयार केला जातो आणि हा मसुदा तयार केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना खरं तर हा मसुदा आहे तो दिला जाईल आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भातला GR देखील सरकारच्या वतीने काढण्याची दाट शक्यता आहे ती वर्तवली जाते। कारण की गेल्या काही दिवसांपासून हे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर सरकारच्या देखील त्याच पद्धतीने बैठकांचं सत्र सुरू आहे। कारण की या अगोदर कोर्टाचे जे काही निकाल आलेले आहेत या निकालानंतरून देखील जर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका जर पूर्णपणे मांडायची असेल आणि जर ते कोर्टामध्ये टिकवायचं असेल तर त्या पद्धतीने कशा पद्धतीने हे खरं तर आरक्षण देता येईल या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक होते आणि त्याचबरोबर काल झालेल्या कोर्टामधल्या सुनावणीमध्ये आहे ते कायदा आणि नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आपण पाहू शकतो हा जो मसुदा जरांगेंकडे पाठवण्यात येणार आहे त्यावर जरांगे काय भूमिका घेतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।